कधी-कधी साध्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या, की त्याची चव आठवणीत राहते. आज आम्ही दाखवणार आहोत असाच एक हटके चिकन मसाला. नमस्कार मंडळी. वेलकम टू कुक विथ मोडक्स. जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. आपल्या ओल्या मसाल्यासाठी आपण काढूया कांदा, टोमॅटो, आलं लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि खोबरं. त्याचबरोबर आपण गरम मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, चक्री फूल, काळी मिरी, खसखस, तीळ, जिरे आणि नाकेश्वरी, घरी वाटलेली लाल मिरचीची पेस्ट, लाल मिरची पावडर तिखटवाली, मीठ, धनेपूड आणि हळद हे सगळं आपण काढून घेऊया. आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊया. थोडंच तेल घ्यायचं आहे कारण की आपले सगळे मसाले परतून घ्यायचे आहेत. सगळ्यात आधी आपण जे गरम मसाले काढलेले आहेत ते सगळे एक एक करून परतून घेऊया. हलका भाजून घेऊया तेलामध्ये. त्यातच आपण जिरे टाकून घेऊ. खसखस आणि तीळ सुद्धा टाकून छानपैकी भाजून घेऊया त्याला. आता हा मसाला बाहेर काढून घेऊ. पुन्हा थोडंसं तेल टाकूया. आता यात आपण ओला मसाला भाजायचा आहे, हलकासा परतायचा आहे. त्यात टाकून घेऊ खूप सारा कढीपत्ता, त्याचबरोबर हिरवी मिरची, हे सगळं परतून आपण बाहेर काढून घेऊया. आता पुन्हा थोडं तेल घेऊन त्यामध्ये लसूण हलका परतून घेऊया. त्याचबरोबर आपण आलं सुद्धा परतून घेऊया. हे सुद्धा आपण परतून झालं की बाहेर काढून घेऊ. पुन्हा हलकंसं तेल घेऊन त्यामध्ये आपण खोबरं भाजून घेऊया. खोबरं भाजून ते सुद्धा बाहेर काढून घेऊया. आता पुन्हा तेल घेऊन त्यामध्ये कांदे परतून घेऊयात. कांदे परतून झाले की ते सुद्धा बाहेर काढून गार करून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये आपण टमाटे परतून घेऊयात. टमाटे पण परतून झाले की ते सुद्धा बाहेर काढून घेऊ. आता हा सगळा मसाला आपल्याला वाटायचा आहे. हा थोडासा रफली वाटून झाला त्यामध्ये कांदा टाकून घेऊ. आणि टमाटा सुद्धा टाकून घेऊ त्यामध्ये.
त्यात कसुरी मेथीसुद्धा टाकायला विसरू नका. हा आपला मसाला छानपैकी वाटून झालेला आहे. एका साईडला आपण चिकन छान धुवून घेतलेलं आहे. चिकनला हळद मीठ छानपैकी लावून घेऊया. आता एका कढईमध्ये तेल घेऊन आपण हे चिकन आधी परतून घेऊ. हे चिकन छानपैकी या तेलामध्ये परतून घेऊया. आता या परतलेल्या चिकनमध्ये आपण जो वाटलेला मसाला आहे तो टाकूयात आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ. त्याला एक उकळी आणून घेऊया. त्यानंतर त्यावरती एक ताट ठेवूया. ताटावरतीच आपण पाणी टाकूया गरम व्हायला. हेच गरम झालेलं पाणी मग आपण त्या मसाल्यामध्ये टाकूया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी आटलं की आपण गॅस बंद करून घेऊ. आता एकीकडे आपण तूप गरम करून घेऊ. तूप गरम झालं की त्यामध्ये बेडगी मिरची पावडर 2 चमचे टाकून घेऊया. गॅस बंद करून मग त्याला मिक्स करून घेऊ. आणि हीच बेडगी मिरची पावडर मग आपण वरून आपल्या मसाल्यामध्ये टाकूया. आपला तुपातला चिकन मसाला तयार आहे. तुपाची चव आणि चिकनचा झणका ही रेसिपी मनात बसली असेल नाही? मग कधी बनवताय? आधी एक काम करा, लाईक करा, शेअर करा आणि ही चव घराघरात पोचवा. अशाच झणझणीत आणि खास रेसिपींसाठी सबस्क्राईब करा कुक विथ मोडक्स. चला तर मग या जेवायला.